तो लांडग्याचा या तन्वी लगीन खायचा सोंग दांडगा. कोणाचा लावला फोटो? आयुष 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 माझ्या मनात त्याच्याबद्दल राग खूप आहे, पण जेव्हा जेव्हा हा समोर येतो ना, मी याच्याशी नाही बोलू शकत रागाने. इथे प्रत्येक माणूस आहे, मी त्याच्या समोर जाऊन भांडते, सगळ्या गोष्टी बोलते, सगळं करते. बऱ्याच गोष्टी आहेत आयुष. आधी एक म्हणते, बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी आयुषला वारंवार बोललीये. आपली फ्रेंडशिप स्ट्रॉंग होती, आपली फ्रेंडशिप स्ट्रॉंग होती, आपण स्ट्रॉंग दिसत होतो, छान दिसत होतो. मी त्याला कायम बोलले, जेव्हा जेव्हा मी वीक पडते तेव्हा तेव्हा मला माझ्या फ्रेंडचा हात खांद्यावरती हवा, असं बोलताना की मी आहे, तू घाबरू नको, तू रडू नको, कायम ठाम राहा, मी आहे, हे कायम मी त्याला बोलले. पण तेव्हा तेव्हा तो मला बोललाय की मी तुला स्पेस देतोय. मी तेव्हा तेव्हा परत बोलले, मला स्पेस नको असतो, मला फ्रेंड हवा असतो माझ्या बाजूला, जो कायम उभा राहील. जे काही असेल, माझ्या चुका असतील मला दाखवून दे, मी बरोबर असेल तर माझ्याशी बोलत जा. पण तो येत नाही. त्याला मी रात्री माझ्या बेडवरती बसून सांगण्याचा प्रयत्न केला, आयुष खूप स्लो जातोयस, आयुष तुझं चुकतंय, तू बोलत नाहीयेस. तर तो मला रिझन देतो, ही माझी पर्सनॅलिटी आहे, मी नाही चेंज करू शकत वगैरे. मी म्हटलं ठीक आहे, गेमला गेम सारखं नको घेऊस, पण ऍटलीस्ट स्वतःची मतं मांडायला शिक. तो गेमचा भाग आहे. पण त्याला जेव्हा जेव्हा मी सांगितलंय की आयुष तुझा माझ्याशी काही प्रॉब्लेम आहे का, तुला कोणी काही सांगताय का माझ्याबद्दल, तू माझ्याशी नाही बोलत आहेस, दुसऱ्या आठवड्यापासून माझ्याशी वेगळं वागायला लागलायस, तुझे कोणी कान भरताय का, तर त्याचं उत्तर नाहीये. तो त्याच्यावरती नाहीच बोलतोय. बस 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 लागेल, हाताला लागेल. तरी पण तो म्हणतो की मला तिसऱ्या कोणी व्यक्ती नाही सांगत आहे. हाताला लागेल, हाताला लागेल. बस बाजूला हो आयुष, मी तसंही तुला काय नाही बोलू शकत. हाताला लागेल. बस नाही, मला बोलायचंय यार, मी नाही बोल. हाताला लागेल. सर प्लीज समजावा, हाताला लागेल, प्लीज हाताला लागेल. ते लागतं, ते असं वाटतं नंतर दुखतं ते. हा मग व्यक्त होऊ दे. मी म्हणतो मारू नको, हाताला लागेल. रिस्ट इंजर्ड होते तशी, असं डिरेक्टली पंच मी आहे तेवढी स्ट्रॉंग. मी तुझ्या बाबतीत वीक व्हायची कारण तू यायचा नाहीस. तू व्यक्त हो. याला वारंवार सांगून सुद्धा असं करतो. मी स्वतःहून माझ्याकडे येत नाही, माझी काळजी पण करत नाही. याची मी काळजी करते ते त्याला दिसत नाही, याच्या पाठून मी फिरते ते त्याला दिसत नाही. परत मी त्याला जाऊन बोलते, भांडते, सगळं करते, त्याला पुन्हा तोच मुद्दा सांगते, बघ आयुष तुझ्याकडून हे चुकलं ते चुकलं. तरी सुद्धा त्याचं म्हणणं असतं, हो माहितीये, पण आता मला स्पेस हवाय. एक तर मी स्वतः वीक पडते तेव्हा तू म्हणतोस तुला मी स्पेस दिला, तू वीक पडतोस तेव्हा मी तुझ्याकडे येते, तू म्हणतो मला स्पेस पाहिजे. मग मी कधी येऊ तुझ्याकडे, तू कधी वेळ देणार मला, मी कोणाशी बोलू, तुला कोण बोलतंय माझ्याबद्दल, तू काय एवढा विचार करतोस कोणाचा? कोणी बोलत नाहीये तुझ्याबद्दल. मी तुला नाही, तुझं खूप चुकतंय आयुष, खूप चुकतंय. तू स्वतः त्याचा विचार कर, तुझं चुकतंय. मी विचार करतोय, तुझी पर्सनॅलिटी वेगळी, माझी पर्सनॅलिटी वेगळी. अरे हेच तू सारखं बोलतोस, पर्सनॅलिटी. पण माणसाला एवढं तरी कळतं ना की आपला फ्रेंड आहे, आपला फ्रेंड वीक पडलाय, आपला फ्रेंड आपल्याला काहीतरी सांगतोय. मी तुला त्या दिवशी पण काय म्हटलं, मला जेव्हा जे वाटतं ते मी करतो. तुझे एक्सपेक्टेशन जास्त आहे, ते मी मीट नाही करू शकत. अरे पण तू एक्सपेक्टेशन ही पण काढत नाहीयेस आयुष. असं नाही. फ्रेंडशिप ती असते जिथे काही असू दे आपण सोबत असतो एकमेकांच्या. बघावं तेव्हा मी एकटे कोणाबरोबर पडलेली असते यार. ते तुझं मत आहे फ्रेंडशिप. माझं मत माझ्या फ्रेंडशिपमध्ये सांग, तू वरती बसले असतो, माझ्या फ्रेंडशिपमध्ये स्पेस असते. ही माझी पद्धत आहे फ्रेंडशिपची. तुझी पद्धत वेगळी, माझी पद्धत. मला आवडत आहे तुझी फ्रेंडशिप ती. ओके. पण आता ही संधी मिळाली तर मी माझा एक मेसेज तिच्यापर्यंत पोहोचेल एवढंच.